मी धनुभाऊंना परळी देऊन टाकली. पंकजा मुंडेंच्या विधानानं चर्चेला उधाण. पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघाविषयी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे, ज्याचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. मी परळी धनुभाऊंना म्हणजे धनंजय मुंडे यांना देऊन टाकली आहे आणि आता परळीची जबाबदारी धनंजय मुंडे सांभाळतात, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या घोषणेसोबतच त्यांनी स्वतः माळा कोळी मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं स्पष्ट केलंय. पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे की मी माळा कोळी सांभाळेन. माळा कोळी आणि त्यांच्या कुटुंबातील जुने नाते त्यांनी अधोरेखित केले. मुंडे साहेबांनी माळा कोळीवर केलेल्या प्रेमामुळेच माळा कोळीची पाण्याची योजना पूर्ण करणे शक्य झाले, कारण ते साहेबांनी दिलेले वचन होते, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. परळी एवढेच माळा कोळीवरही त्यांचे प्रेम आहे. माळा कोळीवरचे प्रेम आता धनुभाऊंना करू द्यावे आणि त्यांनी आता माळा कोळीवर प्रेम करण्याची इच्छा व्यक्त केली. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मतदारसंघावर प्रेम करावे, तर माळा कोळी परळीपेक्षाही कणभर जास्त प्रेम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या वक्तव्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंडे साहेबांनी प्रेम केलं म्हणूनच माळा कोळीची पाण्याची योजना मी पूर्ण करू शकले, कारण ते साहेबांनी वचन दिलेलं होतं. परळी एवढंच माळा कोळीवर मी प्रेम करते. उलट परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला माळा कोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हणलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा, मी माळा कोळीवर प्रेम करते. माळा कोळी परळीपेक्षाही कणभर जास्त आमच्यावर प्रेम करेल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, परळी.